आज मी तुम्हाला कैरीचे लोणचं कसं करायचं ती रेसिपी दाखवणार आहे। सर्वात आधी मी कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि सुकवून घेतली। त्यानंतर कैरीचे छोटे छोटे तुकडे तयार केले। ते तुकडे आपण 3 ते 4 तासासाठी सुकवून घेणार आहोत। लोणचं बनवण्यासाठी 50 कैऱ्या घेतल्या आहेत। त्याला साधारण 1 लिटर तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आपल्याला तेल एकदम कडक बनवायचं आहे आणि लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे। इथे घेतला आहे मी मीठ, मोहरीची डाळ आणि लाल मिरची पावडर, हिंग। काही लवंग आणि मिरे हेही बारीक करून घेतले आहे। तेलामध्ये लवंग आणि मिरेची पूडही टाकली आहे आणि अख्खेही लवंग मिरे टाकलेले आहेत। कैरी सुकवून घेतली आहे। मग एका परातीमध्ये मोहरीची डाळ, मिरची पावडर, मीठ आणि हिंग हे घेतलं आहे। जे गरम केलेलं तेल आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मग मी त्यामध्ये लोणच्याचा मसालाही मिक्स करून घेणार आहे। लोणच्याचा मसाला तयार झाला की त्यामध्ये मी लसूणही टाकलेला आहे। तुम्हाला आवडला तर तुम्ही टाकू शकतात, नाही तर नाही टाकला तरीही चालेल। मग मी त्या मसाल्यामध्ये काही कैरीच्या फोडी छान असा मसाला लावून बरणीमध्ये ठेवणार आहे। कसा वाटला तुम्हाला हा लोणच्याचा व्हिडिओ? मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।